पुणे पोलिसांनी 11 तारखेला बुधवार पेठेमध्ये जी कारवाई केली, खरं तर ती कारवाई बांगलादेशी आणि अंमली पदार्थ या विरोधात होती. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी काही अल्पवयीन मुलींना, म्हणजे ज्या पिठा करत नाही किंवा वेश्या व्यवसाय करत नाही, शाळेत जातात, अशा मुलींवर सुद्धा त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेतलं होतं. आपल्यासोबत त्या मुलीची आई आहे, ती बोलती मुलीला आहे, तिचा काही संबंध या कारवाईचा होता. अभी उस दिन क्या हुआ था, क्या जानकारी है, और आपकी लड़की कौन से कक्षा में पढ़ती है? 9 क्लास में पढ़ता है और कराटे के भी करता है. कराटे का नेशनल उसका गोल्ड मेडल मिला है. अभी आगे उसका फाइनली परीक्षा है. तो वही टाइम में उन्होंने क्या किया, बच्ची का पढ़ाई का टाइम में वो लोग रात को 1 बजे आया, बच्ची लोग को उठा के नीचे लेके आया. आने के बाद भी बच्चे लोग को पूछ रहे तू किधर का है, तेरे को कौन लेके आया है. तो बच्ची ने बोला कोई नहीं लेके आया, मेरा मम्मी इधर ही रहता है और मैं स्कूल जाता है, कराटे करता है, इधर ही है, हमारा जन्म हुआ, हम इधर ही रहते हैं. बोलने के बाद भी फिर भी बच्चे को हर तरह से पूछा जा रहे. बोलते हैं तेरे को कोई लेके आया, तू बंगाली है, तू ऐसे जगह का है. बच्ची ने घबर गया, रो रहा था, बोल रहा था साहिब हम इधर का ही है, हम किधर का नहीं है, हम गलत नहीं है. 9 क्लास में हम पढ़ता है, मेरा मम्मी काम दुम करके हमको पालता है, हमारी ज़िंदगी गया इधर है, जन्म पता इधर है. पुलिस वाला ने क्या किया, वर्दी में स्कूल में भी जाके जानकारी किया, करने का बावजूद भी उन्होंने मेरा बच्ची को नहीं छोड़ा. टीचर ने मेरे को फ़ोन लगाया, ऐसा क्यों है, डायरेक्ट वर्दी में क्यों आया, क्यों काई के लिए ऐसा पूछ रहा था. तो हमको भी नहीं मालूम था. उन्होंने डायरेक्ट बच्ची को लेके वर्दी में जाके स्कूल में जानकारी किया. जानकारी करके भी मेरे बच्चे को नहीं छोड़ रहे, उन्होंने अटक के ही रखा. हम ऐसा गलत नहीं है, हम अच्छे घर में रहते हैं, काम कुछ करते हैं, खाते हैं, बच्चे लोग को पालते हैं, हमारा आगे पीछे कोई नहीं है, हमारा ज़िंदगी गया इधर है, बच्चा लोग भी जन्म हो गए इधर है. तो आगे हमारा कुछ भी प्रॉब्लम में हो, कुछ भी हो, इधर है दीदी लोग है, कोई मेरे लोग है, वो लोग हमको मदद करते हैं. बच्चे को कुछ भी देखभाल उन्होंने भी करता है. वो लोग बोलते बाहर रहने का, बाहर किस वजह से रहो, बाहर कौन है हमको देखने के लिए. ऐसे ही हर जगह में घटना ही हो रही. और ये जो जगह है बुधवार पेट है, ये बुधवार पेट में अच्छे घर भी है, अच्छे लोग भी है. और ये घर जो है उन्होंने इंक्वायरी करके भी गया, बच्चे का हर एक तपास किया, उन्होंने कोई सबूत नहीं मिला, फिर भी हमारे बच्चे को अटक ही रखा. क्यों रखा, कई के लिए रखा. आप यहाँ पे रहते, यहाँ पे कोई धंधा नहीं होता? नहीं होता इधर, कोई गलत काम नहीं होता है, धंधा नहीं होता, कुछ नहीं होता इधर. हम सिर्फ सुरक्षित रहते हैं. हम 20-25 साल हो गए इधर ही रहता. मेरा बच्चा भी इधर ही फिर भी जन्मा. आपको बच्चों को नीचे लाके पूछताछ की पुलिस ने नीचे लेके आके सबका पब्लिक का बीच में खड़ा करके, रोड में खड़ा करके उन्होंने हर तरीके से बच्चे को पूछा है. बच्चे ने बोला है हमारा कुछ विषय नहीं है, हमको कुछ मालूम नहीं, हमारा मम्मी इधर रहता है, हम पढ़ाई करता है, हमारा मम्मी का साथ ही रहता है. अभी एग्जाम भी शुरू है ना, 10वीं की? उसका 10वीं नहीं, उसका कराटे का एग्जाम चालू है, स्कूल का भी उसका एग्जाम चालू है. तो उन्होंने आज 10 दिन हो गया अटक के रख दिया. बच्चों को ना पढ़ाई हो रहे, ना कुछ हो रहे, कुछ भी नहीं हो रहे. बहुत जगह का घूम रहे. तो बोलते हैं कभी सोमवार को छोड़ेगा, शुक्रवार को छोड़ेगा, लेकिन वो लोग कोई विषय नहीं आ रहे. हम दौड़ रहे, ये करे, बच्चों को पढ़ाई भी मिस हो रही. बरोबर. आपल्यासोबत इथले काही स्थानिक नागरिक आहेत. काका, त्या दिवशी नेमकी काय कारवाई झाली होती? खरं भीतीदायक वातावरण होतं. तुम्ही इथले रहिवासी आहेत, असे याच्या आधी कधी अशी कारवाई झाली होती का? इथे हा जो एरिया आहे रेड लाईट एरिया म्हणला जातो आणि इथं वर्षानुवर्षे कारवाया होत असतात. होत नाहीत असं नाही, कारण वेळोवेळी इथं कारवाया होतात वेळोवेळी. परंतु आता ह्या ज्या 2-3 कारवाया सलग ज्या झाल्या त्या अत्यंत भीतीदायक वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीच्या झाल्या. जवळजवळ 700-800 पोलिसांचा ताफा, मोठमोठे अधिकारी, त्यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन, मग जे नुसते ह्या वेश्या करणाऱ्यांच्याच घरात नाही, इथं राहणाऱ्या प्रत्येकांच्या घरात, जे रहिवासी देखील आहेत
त्यांच्या घरात घुसून मग तिथं त्यांच्या घरामध्ये कोणी 80 वर्षाचा आहे म्हातारे, कोणी 70 वर्षाचे आहेत, अशा ठिकाणी देखील त्यांच्या महिला मंडळ घाबरलेलं आहे. अशा ठिकाणी देखील जाऊन त्यांनी माणसांना खाली बोलवून घेतलं, प्रत्येकाच्या घरात खोलीत जाऊन त्यांनी तपास केले. म्हणजे हे जे वातावरण झालं त्यामुळं सगळे लोक भयकारी झाले. आणि मुख्य म्हणजे इथं असणाऱ्या ज्या महिलांच्या मुली आहेत त्यांना त्यांचं घर आहे ना, ते तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही या वस्तीत राहू शकत नाही. जर त्यांचं घर तिथं आहे, तुम्हाला जर एवढं पडलं आहे तर तुम्ही द्या त्यांना चांगलं घर मिळवून. या वस्तीच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटनी त्यांची सोय करा चांगली आणि त्यांना तिथं तुम्ही घर द्या. परंतु त्यांची घरं त्यांनी वर्षानुवर्ष, ज्या इथं 30-40 वर्ष राहणारे इतर लोक आहेत, आम्ही तर इथं जवळजवळ 100 वर्षापासून राहतो आहे. म्हणजे माझे वडील 102 वर्षाचे होऊन गेले, म्हणजे इथं रहिवास असलेले. पुणे सार्वजनिक सभेसारख्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये तिथं मी जवळजवळ आता 35 ते 40 वर्ष काम करतो. या कारवाईमध्ये लहान मुलांवर पण कारवाई केली, त्यांचा काही संबंध नाही. तेच महत्त्वाचं आहे की शिक्षण जे घेत आहेत, की ज्यांना ट्रॉफ्या मिळाल्यात, नुसत्या ह्या ट्रॉफ्या नाही आहे, जर इथं यांना बक्षिसं मिळालेले, जर संस्थांनी फोटो जमा केले तर याच मुलींना पोलीस अधिकाऱ्यांच्या हातातून देखील बक्षिसं मिळाल्याचे फोटो तुम्हाला मिळतील. तुम्ही जर प्रत्येक NGO संस्थांना जर म्हटलात की तुम्ही जी इथं सोहळे केलेत आणि या मुलींच्याबद्दल जे शिकतायत वगैरे यांना जे तुम्ही बक्षिसं दिलीत, तर ते जर तुम्ही काढलं तर तुम्हाला ह्याच मुली तुम्हाला तिथं अनेकदा दिसतील की ते बक्षिसं घेत आहेत, चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. मग तुम्ही काय शोध घेतला? इथल्या रहिवाशींच्या मुली फक्त लहान आहेत म्हणून तुम्ही घेऊन जाणार, त्यांना कुठं जायचं? बरं, आईला तुम्ही म्हणू शकत नाही, आईचा हक्क आहे तो की आपल्या मुलांना आपल्याजवळ ठेवणार. आणि आत्ताचा इतका विकृत काळ आहे, ती आईसुद्धा आपल्या मुलांना बाहेर कुठल्याही इवन नातेवाईकाकडे ठेवू शकत नाही, असा हा आजचा काळ आहे. असं असताना जर ती आई स्वतःच्या नजरेजवळ आपल्या मुलांना ठेवत असेल तर हा गुन्हा नसावा आणि गुन्हा नाही सुद्धा. तर या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या या स्लम एरियामध्ये किंवा रेड एरियामध्ये काम करतात. आता एक परवाची कारवाई जी आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर या कारवाईमध्ये ज्या अल्पवयीन मुले आहेत त्यांचा काही संबंध नसता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नमस्कार, मी अलका गुजनाळ. मी ह्याच वस्तीमध्ये लहानाची मोठी झालेली आहे. या एरियामध्ये असं नाही की फक्त बुधवार पेठेमध्ये रेड लाईट एरियाचीच घरं आहेत, ह्या ठिकाणी स्थानिक घरंसुद्धा आहेत. आणि जी घटना घडली ती म्हणजे बुधवार पेठेसाठी काळोखी रात्र म्हणूनच ओळखली जाणार. अतिशय मोठा म्हणजे ताफा पोलिसांचा ह्या गल्लीमध्ये आला आणि जे वातावरण ह्या भागामध्ये त्यांनी चारी बाजूनी म्हणजे येणारी व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती आणि बाहेरची व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नव्हती. चारी बाजूने ही नाकाबंदी करण्यात आली होती आणि नाकाबंदीमध्ये ग्राहक वर्ग असेल, आपल्या ह्या भागातल्या ताई असतील आणि त्यांनी सर्वात एक जी चूक झालेली आहे त्यांच्याकडनं ती म्हणजे ज्या शाळकरी मुली होत्या की ज्या शाळेत जाणाऱ्या मुली होत्या, अशा 4 मुलींना त्यांनी ताब्यात घेतलं. आणि मूळतः त्या 4 मुलींचा बांगलादेशीशी काही संबंध नव्हता, या सेक्स वर्करच्या धंद्याशी काही संबंध नव्हता. तरी त्यांच्यावरती एक लेबल लावण्यात आलं की 4 अल्पवयीन मुलींची आम्ही सुटका केली म्हणून कुटुंबखान्यातून. पण ह्या ज्या मुली आहेत ह्यांचा एक बालसंरक्षण हक्क पण आहे, अधिकार पण आहे. त्यांनी त्या दिवशी त्या 4 मुलींबरोबर जे ट्रीट केलं त्यांना ते मुळतः खूप चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं. ज्यावेळेस 4 लेकरं म्हणतात आहे की आम्ही शिक्षण घेतो आहे, त्यांनी आयडेंटिटी कार्ड दाखवले, त्यांचे शिक्षणाचे पुरावे दाखवले. आत्ता जे काही ताईंनी कराटेचे आणि सर्टिफिकेट मेडल त्यांना जे भेटले होते, तर निदान थोडी तरी त्याच्यावरती सहानुभूती त्यांनी दाखवायला पाहिजे होती. आणि हे ज्या ट्रॉफ्या होत्या किंवा जे काही सर्टिफिकेट त्या मुलींकडं होते तर ते खरे होते, ते खोटे नव्हते. त्यामुळे तिथं कुठंतरी त्यांची सहानुभूती पाहिजे. बांगलादेशी कारवाईबद्दल आम्हाला विरोध नाही आहे, अंमली पदार्थाच्या कारवाईबद्दलही विरोध नाही आहे. पण जी कारवाई त्या दिवशी झाली त्याच्यामध्ये आउटपुट असं काहीच भेटलं नव्हतं. आणि फक्त 4 अल्पवयीन मुली मिळाल्या म्हणून वेगवेगळ्या चॅनलवरती जी त्या मुलींची मानहानी झालेली आहे ती कोण भरून देणार? आणि समाजामध्ये ह्या मुली ताटमानाने परत ते स्थान त्यांना मिळेल का? त्यांच्या आयुष्यात जे प्रश्नचिन्ह झाले किंवा त्या सिच्युएशनमध्ये त्यांना जो मानसिक भावनिक त्रास झाला आहे
तर त्यांना त्याच्यातनं कुणी बाहेर काढू शकेल का? आपण म्हणतो की ह्या ताई लोकांना समाजाच्या प्रवाहात आणायचं, त्यांना सुप्रीम कोर्टाचे काही अधिकार मिळालेले आहेत. मग आता हे अधिकारापासून ही लोक जर का वंचित राहत आहेत, मूळतः बुधवार पेठेत राहणं घर हे चुकीचं नाही आहे. आणि जर का त्या ठिकाणी जर का अल्पवयीन मुली आहेत, जर का तुम्हाला असं वाटतं की त्या चुकीच्या आहेत, तर तुम्ही त्यांना नियमानुसार ताब्यात घेणं गरजेचं आहे. पण जर का काही लोक सांगतात आहेत त्यांना की बाबा त्या मुली शाळेत जातात आहेत, तर तिथं तो विषय थांबणं गरजेचं होता. आणि मूळतः जी त्या दिवशी सिच्युएशन होती ती अतिशय एक भीतीचं वातावरण होतं. त्या चारही मुलींच्या डोळ्यात अश्रू होते, आईच्या डोळ्यात अश्रू होते. आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलींनी ह्या धंद्यात नाही आहे, कशात नाही आहे, माझ्या मुलींचं शिक्षणाचं नुकसान होणार आहे. आणि ते झालं आहे. संस्थेत बालगृहामध्ये जर का मुली राहिल्या तरी जे आईचं प्रेम आणि जे शिक्षणाची एक मुभा त्यांना होती ती कुठंतरी त्यांना ह्या गोष्टीपासून त्या मुली वंचित राहिल्यात. मूळतः ह्या 4 मुलींमध्ये एक मुलगी जी आहे ती 9वीमध्ये आहे की जी कराटे मध्ये माहीर आहे, डान्समध्ये माहीर आहे, अतिशय हुशार मुलगी आहे. दुसरी मुलगी आहे ती 10वीची परीक्षा देते आहे, तिचे 10वीचे पेपर सुरू होणार आहेत. तिला जे पोषक वातावरण अभ्यासासाठी पाहिजे ते तिला मिळू शकत नाही आहे, कारण की बालगृह समितीमध्ये ज्या रिमांड होममध्ये आपल्या मुली आहेत त्या ठिकाणी जे वातावरण त्या मुलींना भेटणार आहे ते अभ्यासासाठी पोषक नसणारं आहे. दुसरी गोष्ट, जी 10 वर्षाची मुलगी आहे तिला हा धंदा पण माहिती नाही आहे, तिला बुधवार पेठ पण माहिती नाही आहे आणि कशाचाही तिला काही संबंध नसलेल्या छोट्याशा 10 वर्षाच्या मुलीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि एक मुलगी 11वीमध्ये आहे. आज आपण म्हणतो की गोपनीयता जपणं खूप महत्त्वाची आहे. मग त्यांची गोपनीयता त्या दिवशी का जपली गेली नाही? बाल हक्क संरक्षण जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांना व्यवस्थित का ट्रीट केलं गेलं नाही? आणि आज समाजामध्ये ह्यांच्यावरती लागलेला जो धब्बा आहे की अल्पवयीन मुली, कसं असतं की आज ह्या भागातल्या सगळ्या लोकांना कळून चुकलेलं आहे की ज्या 4 अल्पवयीन मुली धरलेल्या आहेत ह्या मुली ह्याच आहेत म्हणून. आणि शेवटी समाजामध्ये स्थिरता जर का आपल्याला हवी असेल, त्या मुलींना समाजाच्या प्रवाहात जर का आणायचं असेल, आपण जर का त्यांना व्यवस्थित सहकार्य करू शकलो नाही तर त्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रीट करण्याचा पण आपल्याला अधिकार नाही आहे. आणि आज या गोष्टीपासून ह्या मुली दूरपर्यंत लांब होत्या, पण त्या घटनेचा जर का त्यांच्या डोक्यावरती वाईट परिणाम झाला, काउन्सिलिंग करून आम्ही त्यांना त्या गोष्टीतनं बाहेर पण काढू, पण तरीसुद्धा एखादी घटना माणूस विसरू शकत नाही. अशीच घटना त्या दिवशी घडलेली होती. ग्राहक वर्ग त्याचबरोबरच्या ह्या भागातल्या सेक्स वर्कर ताई होत्या, त्यांना सगळ्यांच्या सोबत त्या उभ्या होत्या आणि त्या अक्षरशः इतकं म्हणजे त्या सांगत होत्या अधिकाऱ्यांना की आम्ही हे करत नाही आहे. तर थोडंसं त्यांच्यावरती सहानुभूतीची दया त्यांनी दाखवायला पाहिजे होती. आणि रीस तर त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात त्या मुली देणं अपेक्षित होत्या. आता तुम्ही हा जो प्रकार आहे तो महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर टाकणार आहे का? निश्चितच टाकणार आहोत, कारण की जी बातमी त्यांच्यापर्यंत गेलेली आहे त्यांना पण असंच वाटतं की त्या अल्पवयीन मुली बांगलादेशी आहेत म्हणून. आणि बुधवार पेठेत त्या जर का राहत असतील तरी ह्या व्यवसायाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यांचं घर पूर्णतः वेगळं होतं, कारण की त्यांना एक सुरक्षित पोषक वातावरण मिळावं. आणि कुठल्याही ताईला जसं आई बनण्याचा अधिकार आहे तसं कुठल्याही इथल्या ताईंना आपलं मूल आपल्यासोबत ठेवण्याचा सुद्धा अधिकार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की या ज्या ताई होत्या त्यांचीच ती लेकरं होती आणि ज्या ठिकाणी ते राहत होते तिथं कुठल्याही प्रकारचा वेश्या व्यवसाय चालत नव्हता आणि त्या ज्या मुली होत्या त्या वेश्या व्यवसाय करत नव्हता. अल्पवयीन त्या मुली होत्या, तरीसुद्धा पुणे पोलिसांकडून त्यांची विचारपूस करण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीट करण्यात आला असा आरोप जो आहे तो त्यांच्या आईने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. खरं तर पोलिसांनी कारवाई करावी, तो त्यांचा अधिकार आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ते त्यांनी केलंच पाहिजे. मात्र जर कारवाई करताना काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर आवाज उठवणं ही आमचं काम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळे सह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे.